नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिल्लीमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. म्हणजे मेडिकल ॲडमिशनसाठी जी नीट परीक्षा होते त्या परीक्षेच्या घोटाळ्यासंबंधात विरोधकांनी आंदोलन चालवलं आहे. ते आंदोलन फार वाढलं आहे. आज त्यामुळे संसदेचं अधिवेशन सुरू झालं आहे. संसदेचा अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. पण तिसऱ्या दिवशी सुद्धा एक पैशाचंही कामकाज होऊ शकलेलं नाही. म्हणजे संसदेचं म्हणजे लोकसभा राज्यसभा तीन दिवस काही काम करत नाहीत. त्यांचा जो अजेंडा आहे, त्यांचा कार्यक्रम आहे, काही काम होत नाही. नुसता गोंधळ सुरू आहे, हंगामा सुरू आहे. आता प्रश्न हा आहे की आपल्या देशाला हे परवडणार आहे का? नीट परीक्षेचा पेपर फुटला. आता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोणी फोडला, काय, कसा फोडला, काय फोडला, बघ ते सुरू आहे त्याची कारवाई. बघ पण विरोधकांनी नेमका तो मुद्दा पकडलाय. विरोधकांपुढे आणखी काही मुद्दे आहेत. म्हणजे अयोध्येतल्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये झालेला घोटाळा हा मोठा विषय आहे. पण त्याच्यावर कोणीच बोलत नाही सध्या. इथेनॉल पेट्रोल टाकतायत 20%. तो मोठा ज्वलंत विषय आहे, पण त्याबद्दल कोणी बोलत नाही. सारे मुद्दे महागाई, बेरोजगारी सारे बॅकफूटवर गेले. सध्या एकच देशापुढे एकच प्रश्न आहे, तो म्हणजे नीटसाठी आलेल्या मुलांवर झालेला लाठीमार. 20 जुलैला या मुलांनी मोर्चा ठेवला होता. काक्रोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी पोरं आली होती. त्यावेळी मोठ्या प्रचंड संख्येने आली. सारे संसदेमध्ये घुसायला पाहत होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. आता या लाठीचार्जला चॅलेंज करतायत अपोजिशनवाले. म्हणतात त्याची चौकशी झाली पाहिजे. अरे अनेक पोलीस अधिकारी त्यात जखमी झाले, अनेकांची डोकी फुटली. आता पोरं संसदेकडे जायला पाहत असतील तर पोलीस त्यांना अडवणारच ना. पोलीस म्हणतायत की इथं थांबा, कारण ऑर्डर आहे. तर थांबावंच लागेल. तुम्ही थांबणार नसाल तर लाठीचार्ज होणार, अश्रुधूर नळकांडी फुटणार. ते कोणी मोजायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे याच्यावर कारवाई करा. कोणी लाठीचार्ज केला, कोणी आमच्या पोरांची डोके फुटली. म्हणजे मुद्दा काय होता की पेपर फूट प्रकरणात गडबड करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे पेपर फूट हा मुख्य मुद्दा होता. तो मुद्दा मागे पडला आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे हा मुद्दा मागे पडला आहे. सध्या हा मुद्दा जो आहे हायजॅक केला आहे, राजकारण्यांनी हायजॅक केला आहे. त्यात नंबर 1वर आहेत काँग्रेसवाले. राहुल गांधी कधी नव्हे ते मैदानात उतरले आहेत. राहुल गांधींनी आज पत्रपरिषद घेऊन मागणी केली की या पेपरफूट प्रकरणी, नीटच्या पेपरफूट प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही पहिली मागणी. दुसरी मागणी की पोलिसांनी जे लाठीचार्ज केला त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. तिसरी मागणी की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. या का मागण्या आहेत का? लाठीचार्ज वगैरे हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, कारण
आंदोलक पोलिसांचं ऐकत नव्हते. एकूणच हा प्रश्न म्हणजे हे राहुल गांधी नाही समजते. अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे सुप्रीमो ते या आंदोलनात त्याच्यासोबत उतरले आहेत, कारण उत्तर प्रदेशामध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहेत. पण प्रश्न हा आहे की पुढं काय. अनेक अनेक राजकीय पक्षांना, अनेक राजकीय नेत्यांना या जंतर मंतरवरच्या आंदोलनाने संजीवनी दिली आहे. उद्धव ठाकरे जंतर मंतरवर धावत आहेत. शरद पवार काल जंतर मंतरवर गेले आणि त्या दिपके वगैरे कंपनीला भेटले. म्हणजे कधी घराच्या बाहेर न पडणारे हे नेते, विरोधी नेते आता धावतायत तिकडे तिकडे, पळापळ करतायत. कारण त्यांना संधी दिसते की अपोजिशनवाले रस्त्यावर पहिल्यांदा उतरले आहेत. इतके अनेकांची दुकानं बंद झाली होती, ते सर्व दुकानं उघडतायत. कारण त्यांना वाटतं की मोदींचा राजीनामा होईल, धर्मेंद्रचा राजीनामा होईल. पण तुम्ही लिहून ठेवाय, सारा क्रेडिटचा चक्कर आहे, काही होणार नाही. अपोजिशनवाले देश पेटवायला निघालेत. त्यांचा भ्रम असा आहे की ते बांगलादेश, नेपाळमध्ये किंवा लंकेमध्ये जसं झालं तसं आपल्याकडे होईल, तसं आपल्याकडे होणार नाही. आपला देश, भारत देश हा अतिशय जागरूक देश आहे. त्यामुळे आपल्याकडे तसं काही होणार नाही. पण विरोधकांना या संकटात ही संधी दिसते. त्यामुळे राहुल गांधी ॲक्टिव्ह झाले. ते म्हणतात की मला राजीनामा पाहिजे मंत्र्याचा. मोदींनी माफी मागितली. मोदींनी आयुष्यात कधी कोणाची माफी मागितलेली नाही, आताही मागणार नाही. तुम्ही लिहून ठेवा. हे विरोधकांनी एवढा आकांड तांडव चालवलं आहे. संसदेचं अधिवेशन सुरू आहे, 3 दिवस वाया गेले आहेत. महिनाभराचं अधिवेशन आहे, काही होणार नाही. मोदी अधिवेशन पूर्ण पार पाडतील, त्या डिलिमिटेशन बिल आणतील, मंजूर करून घेतील. कारण ते मोदी आहेत आणि मोदींना खाजवण्याचा आज अपोजिशनचा डाव आहे. तो त्यांच्या अंगावर उलटणार आहे. कारण ते लढतायत कोणासाठी? पोरांसाठी लढतायत ना तुम्ही. मेडिकलच्या पोरांसाठी लढतायत ना. शिक्षण पद्धतीत सुधारणा झाली पाहिजे, शिक्षण पद्धती भ्रष्टाचार विरहित झाली पाहिजे. मग त्यासाठी आवाज उठवा ना. व्यवस्थेत जर सुधारणा करायची असेल तुम्हाला मोदींची राजीनामा, धर्मेंद्रचा राजीनामा कशाला पाहिजे? व्यवस्था सुधारायची आहे. तर व्यवस्था कोण चालवत आहे? सध्या सरकारी अधिकारी चालवत आहेत. त्या सरकारी अधिकाऱ्यांना कोणी कानपटात मारत नाही आहे. सरकारी अधिकारी मस्त मजा घेत आहे. IAS IPS वाले ते मजा घेत आहेत, कारण त्यांना विचारणारे कोणीच नाही. त्यांना आपली नोकरी जाण्याची भीती नाही. तुम्ही पहा आता पण किती अधिकारी सरकार तुरुंगात गेले आणि गेले तर किती परत आले आणि पुन्हा त्यांचं प्रमोशन घेऊन त्याने अधिकाऱ्याचा राजीनामा कोणी मागत नाही. मला एक पाहा तुम्ही, एक कौतुक आहे या पूर्ण व्यवसायामध्ये. पेपर फूट झाली, त्यात कोणी अधिकारी असेल ना, राजकारणी कोणी पुढारी तर बसला नव्हता नीट परीक्षा घ्यायला, कंट्रोल करायला. सरकारी अधिकारीच होते तिथे सर्व. मग एका काही अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे, पण सरकारी अधिकाऱ्यावर कोणी कान त्यांचा पकडायला तयार नाही. सर्व पकडतायत मोदी. त्यांना मोदींना राजीनामा पाहिजे. मोदीचा राजीनामा एवढ्या सहजासहजी मिळणार नाही, कारण ते मोदी आहेत. त्यामुळे तुम्ही पहा हे अधिवेशन असंच या गोंधळामध्ये बुडून जाईल आणि गोंधळामध्ये मोदी त्यांना हवं तसे काम करून घेतील आणि शेवटी काँग्रेसवाल्यांना आणि विरोधकांना हात चोळत बसावं लागेल. ते लिहून ठेवा.
तुम्हाला काय वाटेल की अपोजिशनला यात काही मिळेल? कारण अपोजिशनवाले काही कॉम्प्रोमाइज करायला काहीच तयार नाहीत. तिकडे वांगचूक त्याने हॉस्पिटलमध्ये उपोषण चालवलं आहे. इकडे राहुल अँड कंपनी प्रेशर वाढवते आहे. पण मोदी हा टेन्शन घेणारा माणूस नाही. मोदी टेन्शन देतो तुम्हाला. त्यामुळे मोदी यावेळेला काय मास्टर स्ट्रोक खेळतात त्याकडे देशाचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.